राघव चड्डांनी आम आदमी पार्टी सोडली आणि आता ते भाजपत प्रवेश करताय। खरं तर राघव चड्डांच्या मागच्या 1 ते 1.5 वर्षाचा तुम्ही बारकाईनं अभ्यास केला तर हा सगळा एक पूर्वनियोजित कार्यक्रम होता याची तुम्हाला खात्री पडेल। म्हणजे तुम्ही विचार करा, मागच्या 1 ते 1.5 वर्षात अचानक हे राघव चड्डा आम आदमी पार्टीला, ज्या पक्षाने यांना पद दिलं, ज्या पक्षाने यांना प्रतिष्ठा दिली, ज्या पक्षाने यांना ओळख दिली, त्या पक्षाला दुर्लक्षित करतात। आम आदमी पार्टीचे सगळे महत्त्वाचे नेते चुकीच्या आरोपांमध्ये जेलमध्ये असतात, पण हे राघव चड्डा त्या विषयावर एक शब्दही बोलत नाही। बरं, संसदेत जाऊ द्या, संसदेच्या बाहेर मीडियासमोरही हे राघव चड्डा त्या विषयावर एक शब्दही बोलत नाही। एवढंच नाही तर मागच्या 1 ते 1.5 वर्षात राघव चड्डा कधीच भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्यावर टीका करत नाही। एवढंच नाही तर मागच्या 8 ते 10 महिन्यात वारंवार तुमच्या मोबाईलवर राघव चड्डांची रील येत असेल, जी जाणून बुजून या देशात आणली गेली, जेणेकरून सर्वसामान्य माणसाच्या मनात राघव चड्डा एक अभ्यासू उच्च शिक्षित नेता आहे अशी एक ओळख निर्माण केली गेली। एवढंच नाही तर राघव चड्डांनी संसदेत जे प्रश्न विचारले, भारतीय जनता पार्टीनं काटेकोरपणे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं। राघव चड्डांनी संसदेमध्ये प्रश्न मांडला की विमानतळावर 20 रुपयाचा समोसा 200 रुपयाला का भेटतो। त्यानंतर अचानक एक बातमी येते की आता प्रत्येक विमानतळावर 20 रुपयातच समोसा भेटेल। खरं तर राघव चड्डांनी अनेक चांगले प्रश्न मांडले, त्याचं मीही समर्थन केलं। माझ्या चॅनलवर अनेक व्हिडिओ त्या बाबतीत मीही टाकले। एक अभ्यासू नेता असावा असं मलाही कायम वाटतं। पण आज जे घडलं की हे सगळं घडल्यानंतर राघव चड्डांनाही हे माहिती होतं, जर आपण वारंवार आम आदमी पार्टीला दुर्लक्षित केलं तर एक दिवस आम आदमी पार्टी आपल्यावर कारवाई करेल। आणि 1 महिन्या अगोदर या सगळ्या कारणांमुळे आम आदमी पार्टीने याच राघव चड्डांना राज्यसभेचं जे काही उपनेतेपद त्यांच्याकडे होतं त्या पदावरून त्यांची हकालपट्टी केली। आणि आता 1 महिन्यानंतर तेच कारण देत की आम आदमी पार्टी आता पहिल्यासारखी राहिली नाही, आम आदमी पार्टीचं वातावरण बदललं, आम आदमी पार्टीची विचारशैली बदलली, असे वेगवेगळे कारणं देऊन आज राघव चड्डांनी मी आम आदमी पार्टीतून राजीनामा देतोय आणि आम्ही भाजपत प्रवेश करतोय असं जाहीर केलं। आणि ज्या राघव चड्डांना एक आदर्श म्हणून अनेक तरुण या देशामध्ये बघायचे की विचारशैलीशी प्रामाणिक असलेला माणूस म्हणजे राघव चड्डा, हा जो एक भ्रम सर्वसामान्य लोकांच्या मनात होता तो आज खऱ्या अर्थानं तुटलेला आहे। आणि राघव चड्डांनीही स्वतःला एक बंडखोर राज्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, एक लाचार राज्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे, एक विचारशैलीशी निष्ठेशी प्रामाणिक नसलेला राज्यकर्ता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे। खरं तर खूप वाईट वाटतं की एका युवा व्यक्तीला आम आदमी पार्टीनं इतक्या कमी वयात राज्यसभेवर खासदार केलं। अरविंद केजरीवालांनी एका सख्या भावासारखं या राघव चड्डांना वारंवार प्रेम दिलं, पण एवढं सगळं होऊनही जेव्हा माणूस लवकर प्रसिद्धीच्या नादाला लागतो तेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात। आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की राघव चड्डांनी हा निर्णय का घेतला, त्याच्यामागं 2 प्रमुख कारणं आहेत। एक तर राघव चड्डांना केंद्रात मंत्रिपद हवं आहे, जे आता त्यांना काही दिवसातच मिळेल, तुम्हाला ते दिसेलही। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, पुढच्या वर्षी पंजाबच्या निवडणुका आहेत। राघव चड्डांना त्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीकडून पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार स्वतःला ठरवून घ्यायचे आणि त्याची ही सगळी तयारी आहे। आणि भारतीय जनता पार्टीलाही पंजाबमध्ये एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट हवा होता, जो पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचा सामना करू शकेल, आणि म्हणून त्यांनी राघव चड्डांना मागच्या काही दिवसात बळ दिलं। आणि अशा प्रकारे संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि राघव चड्डा यांनी घडवून आणलेला मागच्या 1 ते 1.5 वर्षापासून या संपूर्ण प्रकरणाची तयारी सुरू होती। फक्त वास्तविकतेत ती गोष्ट आज घडली, ती गोष्ट मागच्या 1-1.5 वर्ष अगोदरच घडलेली आहे, फक्त ती आज जाहीर झाली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि राजकारणामध्ये परत एकदा निष्ठा हरली आणि स्वार्थ लाचारी त्या ठिकाणी जिंकली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। खरं तर मीही जसं मी सुरुवातीला सांगितलं, या चॅनलवर अनेक व्हिडिओ राघव चड्डांबद्दल बनवले। एक नेता म्हणून त्यांचं जे उच्च शिक्षित अभ्यासू नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला मीही खूप आदरानं बघितलं। पण मी नेहमी माझ्या व्हिडिओमध्ये सांगतो की राजकारणात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुमची विचारशैली आणि तिच्याशी तुमचं प्रामाणिक असणं, तुमच्या निष्ठेशी तुमचं प्रामाणिक असणं। पण आजकाल राज्यकर्ते थोड्याफार स्वार्थासाठी कायम निष्ठा या शब्दाला स्वतःपासून दूर ठेवतात आणि अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी राजकारणामध्ये घडतात, ज्या खरंच देशाच्या भविष्याच्या दृष्टीनं खूप घातक आहेत। या आम आदमी पार्टीला तोडण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीनं मागच्या 5 वर्षात वेळोवेळी केला। आम आदमी पार्टीचे जे प्रमुख नेते होते, संजय सिंग घ्या, मनीष सिसोदिया घ्या, सत्येंद्र जैन घ्या, यांना 2-2, 3-3 वर्ष जेलमध्ये ठेवलं गेलं। पण तरी असं म्हणतात ना, मोडेन पण वाकणार नाही, अशा प्रकारे त्या नेत्यांनी सगळं सहन केलं। पण त्यांना माहीत होतं आपण प्रामाणिक आहोत
आणि त्यांनी अरविंद केजरीवाल यांची साथ सोडली नाही. भारतीय जनता पार्टीनं वारंवार त्या ठिकाणी आम आदमी पार्टीला तोडण्याचा प्रयत्न केला आणि तो प्रयत्न वारंवार अयशस्वी झाला. पण शेवटी दुर्दैवानं राघव चड्डा यांच्या आशीर्वादानं आज तो भारतीय जनता पार्टीचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी झाला आणि आम आदमी पार्टी तोडण्यात भारतीय जनता पार्टी परत एकदा यशस्वी झाली आणि या देशाचं लोकतंत्र आज परत एकदा हरलं. या देशाचं जे काही प्रतिष्ठा असते, निष्ठा असते, ती आज परत एकदा हरली. त्यामुळं हा जो संपूर्ण विषय राघव चड्डांच्या बाबतीत मागच्या 1-1.5 वर्षात जे काही घडलं, ज्या प्रकारे त्यांनी आम आदमी पार्टीला दुर्लक्षित केलं, एक पूर्वनियोजित कट रचला आणि स्वतःची एक चांगली इमेज या देशामध्ये बनवून घेतली आणि आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत असेल ते मनमोकळेपणानं मला कमेंटमध्ये सांगा. कारण तरुण म्हणून किंवा एक जबाबदार नागरिक म्हणून या विषयांवर बोलणं आज या देशाच्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचं जे काही मत असेल ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे माहितीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.